नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, तुम्हाला एक साधारणतः 1 महिन्यापूर्वी मी अंदाज दिला होता, तर तो अंदाज आज तुमच्या लक्षात आला असेल की मी का तुम्हाला भेंडी काढू नका आणि भेंडीचं उत्पादन आहे तसंच चालू ठेवा हे सांगितलं होतं। आज जवळजवळ नाशिक मार्केटमध्ये 40 रुपये, 45 रुपये, 50 रुपये भेंडी हा दर चालू झाला आहे। तर मित्रांनो, याच मागच्याच अंदाजानुसार मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये 3 पिकं हे सांगणार आहे आणि लाईटली घेऊ नका। बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा फक्त व्हिडिओ माझा हा पैसे कमवण्यासाठी असतो। मित्रांनो, एका शब्दात सांगतो, जर पैसा कमवायचा असेल ना तर एकही मिनिट लागणार नाही। माझ्याकडं कितीतरी शेतकऱ्यांच्या रांगा लागतील की सर तुम्ही आम्हाला कन्सल्टिंग द्या आणि आम्हाला कमी खर्चामध्ये उत्पादन काढून द्या। कारण आज आपल्याला गरज आहे ती म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये चांगल्यात चांगलं उत्पादन काढून देण्याची, आणि ते स्किल कन्सल्टिंग लोक वापरत नाहीत, परिणामी शेतकरी आज तोट्यात आहे। तर हा व्हिडिओ फक्त पैशासाठी असेल असं ज्या शेतकऱ्यांना वाटतं आहे त्यांनी व्हिडिओ पाहू नका मित्रांनो। कारण मी जे सांगतो ते तुम्हाला, ज्या शेतकऱ्यांना माझी तळमळ दिसते ते शेतकरी वापर करतील, ज्यांना नाही दिसत आहे त्यांनी नाही केलं तरी हरकत नाही मित्रांनो। याच्यामध्ये माझा तोटा नाही आहे। तुम्ही सगळे व्हिडिओ फॉलो करत राहा। ज्या व्हिडिओमध्ये मी अंदाज दिलेत ते जवळजवळ 90% पूर्णपणे खरे ठरलेले आहेत। तर याच अंदाजानुसार मी तुम्हाला पुढचे 3 पिकं जे सांगणार आहे, या पिकामध्ये मीही माझं प्लॅनिंग करणार आहे। म्हणजे असं नाही की मी फक्त तुम्हाला सांगतोय। आता आपला कापूस अजून चालू आहे, साधारणतः 1 महिन्यामध्ये माझा कापूस जो आहे हा संपणार आहे आणि त्याच्यानंतर माझी पिकं सुरू होणार आहेत। परंतु 1 महिना तुमच्याकडे जर क्षेत्र मोकळं असेल तर तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका, कारण तुमचा 1 महिना अगोदर पीक लागलेलं जे आहे तर याचा भाव तुम्हाला 1 महिना जास्त चालणार आहे। ही गोष्ट लक्षात घ्या। तुम्ही जेवढा उशीर करणार तुमचा तेवढाच कालावधी तो वाढत चालणार। तर आज जे 3 पिकं सांगणार आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेलं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पीक आहे तर ते म्हणजे मिश्र पीक। मिश्र पिकामध्ये 2 पिकं मी तुम्हाला सांगणार आहे, पण या 2 पिकामध्ये एकच पीक असं सांगणार आहे। म्हणजे इथं तुमचा खर्च कमी, खत कमी आणि उत्पन्न जास्त। एका पिकासाठी तुम्हाला खर्च जास्त करायचा आहे, तोच जास्त केलेला खर्च दुसऱ्या पिकासाठी संजीवनी ठरणार आहे। आणि हे पीक आहे कलिंगड आणि मिरची। कलिंगड आणि मिरची लागवड करताना साधारणतः 5x1चं अंतर तुम्ही ठेवू शकता। याच्यामध्ये साधारणतः 3 बिया कलिंगड किंवा 2 बिया कलिंगड आणि 1 बी मिरची, म्हणजे 1 रोप मिरची। आपल्याला मिरचीचं रोप जे आहे हे घरी तयार करायचं हे लक्षात घ्या। नर्सरीतून रोपं आणून त्या रोपावर लगेच व्हायरसची लागण होऊ शकते आणि त्याला खर्च जास्त लागू शकतो। तुम्हाला जर निरोगी रोपं तयार करायची असतील तर कलिंगडाची बी ब्लेडमध्ये टाका आणि मिरचीचं जे रोप आहे हे घरी तयार करा। मिरची लावताना तेजा4, ज्वेलरी किंवा नवतेज यांच्यासारख्या मिरच्यांचा वापर करा। AK47 असेल किंवा तलवार असेल, या व्हरायटी निवडा, कारण या व्हरायटीला आपल्या लोकल मार्केटमध्ये जास्त मागणी राहते। आणि अगदीच काही जरी नाही म्हटलं तरी तुम्ही 10-10 किलो जरी गुजरीसारख्या मार्केटमध्ये जरी घेऊन गेले तरी तुम्हाला चांगला रेट मिळतो। याच्यासाठी तुम्हाला मोठमोठे मार्केट किंवा लांबचे मार्केट शोधण्याची अजिबात गरज नाही। त्यानंतर लक्षात घ्या, आपल्याला कलिंगड आणि मिरची ज्यावेळेस दोन्हीही पिकं एकत्रित लावायचे तर त्याच्यासाठी शेतमशागत आणि त्या शेतमशागतीमध्ये काळजी घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिलं शेणखताचा जास्त वापर करायचा आहे। आणि शेणखत शक्यतो ओपन गोठ्यातलं असेल तर अतिशय चांगलं, किंवा ते 1 वर्ष जुनं असेल तरी चांगलं। हे दोन्हीही प्रकारचे शेणखतं तुम्ही वापरू शकता। ताजं शेणखत कधीही वापरायचं नाही। आपण शेतकरी समजतो की शेणखतामुळे आपल्याला रिझल्ट मिळत नाही आहे, आपल्याला उत्पादन निघत नाही आहे, असं का? तर जोपर्यंत कुजलेलं शेणखत तुम्ही तुमच्या शेतामध्ये वापरत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते न्यूट्रिएंट्स मातीमध्ये लवकर मिसळत नाही। जर तुम्ही ताजं शेणखत टाकलं तर हा परिणाम होतो। म्हणून शक्यतो शेणखत कुजलेलं असावं किंवा ते प्रक्रिया केलेलं असावं। प्रक्रिया केलेलं म्हणजे काय, जसं की त्याच्यामध्ये NPKचा वापर केलेला असेल किंवा ट्रायकोसुडोचा वापर केलेला असेल किंवा मेट्रायझमचा वापर केलेला असेल किंवा नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया म्हणजे जसं की ॲसिटोबॅक्टर, रायझोबियम यांचा वापर केलेला असेल। जर हे आपण ज्याला म्हणतो की ट्रीटमेंट केलेले जे शेणखत आहे हे जर आपण वापरलं तर अतिशय चांगलं, म्हणजे त्याच्यासाठी या बॅक्टेरियांची ट्रीटमेंट करावी लागते। किंवा शेणखत कुजलेलं असेल तरीसुद्धा चांगलं। लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही बियाणं टाकणार आहात, म्हणजे टरबूज कलिंगडाचं बियाणं ज्यावेळेस तुम्ही बेडमध्ये टाकणार आहात, पहिली गोष्ट आपल्याला ते बेड जे आहेत व्यवस्थित भिजवून घ्यायचे। व्यवस्थित भिजवताना त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास यांचं मिश्रण टाकायचं आहे, म्हणजे बॅक्टेरिया टाकायचा आहे, आणि दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला ते बियाणं टाकून द्यायचं आहे। ट्रायकोडर्मासोबत तुम्ही सुडोमोनास त्याच्यासोबत मायक्रोरायझासुद्धा घेऊ शकता, कारण
याच्यामध्ये आपल्याला काय होईल की हळूहळू जे प्लांट आपलं ग्रोथ होणार आहे त्याची पांढरी मुळं जी आहेत ही त्यांची संख्या लवकरात लवकर वाढेल. परिणामी तुम्हाला रोपामध्ये फारशी अडचण येणार नाही. त्यासोबत विल्टिंग किंवा मग बाकीचे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे झाड उगवून निघाल्यानंतर चांगलं दिसतं पण अचानकपणे मारायला लागतं, तर ही समस्या तुम्हाला कलिंगड प्लॉटमध्ये येणार नाही. आणि खास करून जर त्या क्षेत्रामध्ये जर मका असेल तर हे दोन्हीही पिकं त्याच्यामध्ये घेणं टाळा. कारण ज्या प्लॉटमध्ये मका घेतलेली आहे त्याच्यानंतर जर तुम्ही कलिंगड किंवा मिरची जर केलं, म्हणजे कलिंगड असेल, खरबूज असेल किंवा अशी पिकं ज्या पिकांचं वजन आपल्याला खूप जास्त मिळतं, तर अशी पिकं मकाच्या प्लॉटमध्ये कधीही घेऊ नका. कारण त्याचं उत्पादन आपल्याला पाहिजे तेवढं मिळत नाही. भले तुम्ही त्याच्यामध्ये डबल खत व्यवस्थापन करा तरीसुद्धा. ह्या काही गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये काळजी घ्यायची, जेणेकरून तुमचा होणारा जो खर्च आहे हा जास्त होणार नाही किंवा तुमचा तोटामध्ये त्याच्या होणार नाही. त्यानंतर आपल्याला जे काही पीक टाकायचं आहे, म्हणजे मिरची असेल किंवा कलिंगड असेल, याच्यावर जास्तीत जास्त भर जो आहे हा ताकंडीवर आपल्याला द्यायचा आहे. ताकंडीचा वापर साधारणतः 15 दिवसाच्या दरम्यान एक फवारणी आणि 20 दिवसामधून एक ड्रिंचिंग असं जर केलं तर याच्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल फायदा त्याच्यामध्ये होणार आहे. रस शोषक कीड, पांढरी माशी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा जो प्रादुर्भाव असणार आहे हा खूप कमी असणार आहे. आणि जेव्हा आपण मिश्र पिकं करतो तर या मिश्र पिकामध्ये व्हायरसचा सगळ्यात जास्त धोका असतो आणि याच्यामध्ये कलिंगड आणि मिरची हे दोन्ही पिकं येतात. त्यामुळं तुम्हाला ताकंडीचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे आणि इतर स्प्रेचा वापर हा कमी ठेवायचा आहे. आणि याच्यामध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला कलिंगडमध्ये रासायनिकपेक्षाही जवळजवळ समजा रासायनिक तुमच्या फवारण्या 10 ठरलेल्या असतील तर त्याच्यामध्ये 10 फवारण्या ताकंडीच्या पण ठेवायच्यात. म्हणजे फवारणी डबल करायची. लक्षात घ्या, तुमचे जे 10 फवारण्या असतील तिथं तुम्ही 5च त्या फवारण्या करायच्यात, परंतु 10 फवारण्या तुम्हाला ताकंडीच्या घ्यायच्यात. ताकंडीच्या जेवढ्या फवारण्या तुम्ही ठेवणार तुमचं झाड तेवढं सशक्त असणार, त्याला पाहिजे तेवढे न्यूट्रियन्स त्याला मिळत राहणार. म्हणजे जेवढं झाड सशक्त असेल तेवढा रोगराई हा कमी असतो आणि त्याच प्रमाणात आपल्याला त्याची मशागत करायची आहे. तर ही 2 पिकं अशी आहेत की याच्यामधून तुम्हाला साधारण कलिंगड जे आहे, व्हरायटी जर सुचवायचं म्हटलं तर सागर किंग, शुगर किंग किंवा मेलडी जो आहे जवळजवळ 25 टनापर्यंत आरामात निघतो. मी असं समजेल की तुम्हाला 20 टन मिळू द्या. आत्ताची जी लागवड आहे साधारणतः तुमची जानेवारीमध्ये जी लागवड निघेल, जानेवारीच्या सुरुवातीला किंवा जानेवारीच्या मध्यंतरी, तर हा जो रेट असणार आहे जवळजवळ 10 रुपये ते 12 रुपयेपर्यंत रेट आपल्याला मिळेल. साधारणतः जानेवारी संपल्याच्या नंतर जी पुढची टरबूजवाडी निघते तर तिला रेट हळूहळू कमी व्हायला लागतो. आता याच्यामध्ये काय होतं की सीझनमध्ये जर जास्त लागवडी असेल तर रेट कमी व्हायला लागतो, परंतु सीझनमध्ये जर माल मिळत नसेल तर हा रेट कायम राहतो. त्यामुळे आपण असंच पकडूयात की आपली अर्ली जी लागवड आहे या अर्ली लागवडीला रेट चांगला मिळतो. तर साधारणतः 10 रुपये जरी आपल्याला रेट मिळाला आणि 20 टन जरी माल निघाला तरी 2 लाख रुपये आपल्याला याच्यामधून मिळतात. याच्यामध्ये तुमचा झालेला मल्चिंगचा खर्च, बियांचा खर्च, मग त्यामध्ये मिरची आणि कलिंगड दोन्हींचे खतं, मल्चिंग, ठिबक, त्यानंतर फवारण्या, या सगळ्यांचा खर्च आणि थोडाफार नफा हा तुम्हाला कलिंगड देऊन जाईल. परंतु जे मिरचीचं पीक निघणार आहे हे मिरचीचं पीक तुमचं पूर्णपणे प्रॉफिटमध्ये असेल. आणि असं समजा की मिरचीला जो काही काढायचा लेबरचा खर्च लागणार आहे हा सुद्धा तुमचा पूर्ण कलिंगड देऊन जाईल. म्हणजे तुमचा एकंदरीत 2 लाख रुपये जो खर्च होणार आहे हा फक्त आणि फक्त कलिंगडामधूनच तुमचा निघून जाईल. आणि जो नेट प्रॉफिट असणार आहे हा तुमचा मिरची देऊन जाईल. मग आता मिरचीचं उत्पादन तुम्हाला कसं घ्यायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. मग याच्यामध्ये तुम्ही जर जास्तीत जास्त ताकंडीचा वापर केला तर फवारण्यांचा खर्च हा कमी राहणार आहे. त्यासोबत मिरचीवर रसशोषक कीड असेल, थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल यांचंसुद्धा प्रमाण कमी राहणार आहे, म्हणजे खूप कमी राहणार आहे. आणि खूप कमी जर राहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला उत्पादन पण चांगलं मिळणार आहे, तुम्हाला भाव तर मिळेलच, परंतु क्वांटिटीसुद्धा जास्त निघेल. आणि जेवढी क्वांटिटी जास्त निघेल तेवढंच तुमचा प्रॉफिट रेशो वाढणार आहे. म्हणून हा मिश्र शेतीचा जो फॉर्म्युला आहे हा शक्यतो वापरायला सुरू करा. कारण एक पीक घेणं आपल्याला सध्याच्या कालावधीमध्ये परवडत नाही. म्हणजे प्रत्येक पिकाला आपल्याला तोच खर्च, मल्चिंगला तोच खर्च, ठिबकला तोच खर्च, फवारण्यांना तोच खर्च, खताला तोच खर्च, 4 खर्च आपली ही बोगस होतात. म्हणून मिश्र पीक घ्या आणि एका पिकाचा खर्च हा पूर्णपणे कमी करून दुसऱ्या पिकामधून त्याचं प्रॉफिटमध्ये रूपांतर करा. आज आपल्याला अशा स्मार्ट शेतीची गरज आहे आणि ते करण्यासाठी आपण मागे पुढे पाहतोय. तर मित्रांनो, फक्त नियोजन व्यवस्थित असलं पाहिजे, बाकी तुमचा प्रॉफिट रेशो जो आहे हा तुम्हाला मिळणार आहे. आता याच्यामध्ये दुसरं पीक जे आहे तर दुसरं पीक आहे भेंडी. आणि भेंडी मी तुम्हाला 2 महिने सांगतोय, काळजी करू नका, थंडीमध्ये रेट वाढणार आहेत, थंडीमध्ये रेट वाढणार आहेत. आज पहा 10 रुपयाचा रेट आज जवळजवळ 40 रुपये झाला आहे आणि काळजी करू नका, तो 100पर्यंतही टच होणार आहे. आणि हा साधारणतः आपल्याला डिसेंबर एंडिंग ते जानेवारी स्टार्टिंगच्या आठवड्यामध्ये हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळं तुम्हाला लागवड आत्ताच करा जर तुमचं नियोजन असेल तर, आणि याच्यातून चांगल्यात चांगलं नियोजन करा. शक्यतो बी टाकताना त्याच्यामध्ये रायझोबियम आणि ट्रायकोडर्मा यांचा वापर करून बीज प्रक्रिया करून ती बी लावा. शक्यतो शेतमशागत करताना भेंडी लावायची असेल तर शेत ओलं असतानाच सगळं काही करू नका. थोडंसं नांगरून किंवा त्याला रोटावेटर मारून थोडंसं सुकू द्या, 4-5 दिवस जाऊ द्या आणि मग त्याच्यानंतर लागवडीची तयारी करा. भेंडीला रेटसुद्धा चांगल्या प्रमाणात मिळणार आहेत. व्हरायटीचं जर सांगायचं झालं तर ॲडव्हान्टाची
राधिका किंवा किया कायरा, त्यानंतर सिद्धांत सीड्सची पण एक आहे जी आपण मागच्या वर्षी डेमो प्लॉट केली होती, तर ते सुद्धा खूप छान मला त्यामध्ये वाटली होती. तर अशा बऱ्याचशा व्हरायटी आहेत किंवा लोकल पण व्हरायटी आहेत ज्या तुम्ही लागवड करू शकता आणि चांगल्यात चांगलं उत्पादन घेऊ शकता. परंतु तुम्हाला जर क्वालिटी मेंटेन करायची असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट ताकांडीचा जास्त वापर करायचा आहे. आणि दुसरी गोष्ट, तोडताना कोवळीच भेंडी तोडायची, निब्बर भेंडी होऊच देऊ नका. दिवसाड जो तोडा होता हा तुम्हाला रोज करायची वेळ आली तरी चालेल, परंतु कोवळ्या भेंडीला जे मार्केट आहे ते तुम्हाला मोठ्या भेंडीला मिळणार नाही. म्हणजे आपल्याला लेबर तर तेवढंच लागणार आहे, आपल्याला खर्च तर तेवढंच होणार आहे. त्यामुळं कोवळा माल काढा आणि चांगला रेट मिळवून घ्या. त्यानंतर तिसरं जे पीक आहे, तर यामध्ये तिसरं पीक आहे वांगी लागवड. वांगी लागवडीला सुद्धा मागे पुढे पाहू नका. आजही मार्केट रेट जवळजवळ 1000+ वर चालू आहे. काही ठिकाणी 700-800 रुपये आहे, काही ठिकाणी 500 रुपये पण आहे. पण वांग्याला 500 रुपये जरी कॅरेटला रेट मिळाला तरी आपल्याला परवडतो. म्हणून वांगी लागवडी तुम्ही करू शकता, परंतु लक्षात ठेवा जानेवारीनंतर रेट उतरणार हे नक्की आहे. त्यामुळे एक मनाशी गाठ मारून ठेवा की आपल्याला 6ची 6 महिने किंवा 8ची 8 महिने आपल्याला एकच रेट मिळणार नाही. रेट हा नेहमी भाजीपाल्यामध्ये व्होलाटाईल होतो. एक दिवस तुम्हाला 100 रुपये जरी मिळाला तर एक दिवस तुम्हाला 10 रुपये सुद्धा मिळणार आहे, हे आपल्या डोक्यामध्ये फिट ठेवा. मग तुम्हाला हा रेशिओ कुठं कंट्रोल करायचा आहे, तर खतांमध्ये खर्च कमी करणे, फवारणीमध्ये कमी खर्च करणे. कारण फवारण्या काही शेतकरी असे आहेत की जे 4-4 दिवसाला फवारणी घेतात आणि वरून सांगतात की आम्हाला फवारण्याशिवाय पर्यायच नाही. पर्याय आहेत. विशेष म्हणजे आपल्याकडं मी 2 वेळा हे डेमो प्लॉट सक्सेस केले, ज्याच्यामध्ये एकही रासायनिक न वापरता आपण चांगल्यात चांगले प्लॉट घेतलेले आहेत. आणि यावर्षीसुद्धा माझंही नियोजन आहे 2.5 एकर बारटोक वांगी याच्यामध्ये मी लागवड करणार आहे. आणि तुम्हीसुद्धा लागवड करा. लागवडीमध्ये सुद्धा तुम्हाला मार्केटनुसारच आपल्याला वांग्याची निवड करायची. लोकल मार्केट असेल तर पंचगंगा किंवा अजित व्हरायटी किंवा अंकुर व्हरायटी, अजय अंकुर. किंवा त्याच्यानंतर तुम्हाला जर मोठं मार्केट सर्च करायचं असेल, म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, तर अशामध्ये तुम्ही बारटोक गॅलन वांगीला लागवड करू शकता. किंवा तिसरं मार्केट असं पण आहे की ज्या ठिकाणी पांढऱ्या वांग्यासाठी, म्हणजे गावरान वांगे आपण ज्याला म्हणतो, त्याला मार्केट आहे, तर तुम्ही ते वांगेसुद्धा लागवड करू शकता. आणि हे व्हेरिएशन तुम्हाला काय आहे की बाजारपेठेनुसार तुम्हाला कंट्रोल करायचं आहे. जर तुम्हाला मोठ्या मार्केटला जायचंच नाही आहे तर तुम्ही सिम्पली आपलं जे पंचगंगा आहे, सुपर गौरव किंवा अजय अंकुर आहे किंवा अजित 111 आहे, तर या वांग्यांची लागवड करा. तुम्हाला बाकी वांग्यांकडे तुम्ही जाऊच नका. फक्त टार्गेट एक तुम्ही फिक्स करा की तुम्हाला कोणत्या टार्गेटमध्ये जायचं आहे. आणि वांगी लागवड करत असताना त्याच्यामध्ये तुम्ही कोबीची लागवड करू शकता. एक 60 दिवसाचा कोबी करू शकता किंवा 45 दिवसाचा फ्लावर करू शकता, म्हणजे 60 दिवसाचा फ्लावर करू शकता, ज्याच्यामध्ये सिंजंटाचा 15-22 सुद्धा ही व्हरायटी चांगली मिळते. तर तुम्ही अशा पद्धतीनं एक आंतरपीकसुद्धा असं करा की ज्याच्यातून तुमचा जो होणारा खर्च आहे हा खर्च निघेल, जेणेकरून तुमचा प्रॉफिट रेशो मेंटेन राहील आणि तुम्हाला तोटा जो आहे हा तुम्हाला कळणार नाही. आज शेतकरी फक्त एकाच गोष्टीने तोट्यात आहे, तो म्हणजे होणारा खर्च आणि होणारं उत्पादन याचा मेळ बसत नाही. त्यामुळं शक्यतो जोड पिकं करा, म्हणजे मिश्र पिकं करा आणि मिश्र शेतीतून आपला फायदा करून घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी तुम्हाला काही समस्या येत असेल किंवा अडचण येत असेल तर कमेंटमध्ये प्रश्न विचारा. धन्यवाद.